हॅलो स्टुडंट्स, सर्वप्रथम मी सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 11वीची 80 मार्काची ॲक्टिव्हिटी शीट कशी होती किंवा कशी असणार आहे ते पाहिले. या व्हिडिओमध्ये आपण युनिट 1.1 बीइंग नेबरली हा लेसन पाहणार आहोत. कोरोनाच्या महामारीमुळे आपल्याला घरीच राहावं लागत आहे. अजून शाळा कॉलेजेस सुरू होतील, कधी सुरू होतील हे आपल्याला माहिती नाही आहे. तरीसुद्धा आपण घरी बसून शिक्षण सुरू ठेवतो आहे आणि आपला अभ्यासक्रम आपण या व्हिडिओंच्या मार्फत पाहणार आहोत. इंग्लिशचं पुस्तक आपल्यासमोर असावं आणि पेन वही असावी. जेव्हा हा पाठ सुरू होईल किंवा कोणतेही व्हिडिओ सुरू असतील तेव्हा आपण पुस्तक सोबत ठेवूनच अभ्यासाला बसायचं आहे, म्हणजे आपल्याला अभ्यास करणं अत्यंत सोपं जाईल. इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू सी मराठी एक्सप्लेनेशन ऑफ द टेक्स्ट. आपण या व्हिडिओमध्ये युनिट 1.1 बीइंग नेबरली या पाठाचं मराठी स्पष्टीकरण पाहणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण ब्रेनस्टॉर्मिंग आणि वर्कशॉप ॲक्टिव्हिटीज जे आहेत पाठाखालील त्याचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बीइंग नेबरली म्हणजे शेजार धर्म किंवा शेजार धर्म मानणारा. तर ही कथा 4 बहिणींची आहे. मेग, जो, बेथ अँड ॲमी. या फॅमिलीचं त्यांचा मित्र लॉरी यांच्याशी रिलेशन कसं आहे, त्यांच्या कुटुंबाशी रिलेशन कसं आहे, ही अत्यंत उत्कृष्ट अशी ही कथा इथं मांडलेली आहे. आपण सर्वजण काळजीपूर्वक ही कथा अभ्यासा. आहोत तुमच्या 11वीच्या इंग्लिश टेक्स्टबुक सिरीज मधला युनिट नंबर 1 मधला लेसन नंबर 1.1 बीइंग नेबरली, आणि हे आपण पाहणार आहोत फुल एक्सप्लेनेशन इन मराठी विथ मी. सो चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर जास्तीत जास्त करा. सो लेट स्टार्ट द लेक्चर. इथे पहा की बीइंग नेबरली हा जो तुमचा एक धडा आहे पाठ्यपुस्तकातला तुमच्या, त्याचे जे रायटर आहेत, शी इज लॉयसा मे अल्कॉट. दिस इज द पिक्चर ऑफ हर आणि हर टाइम पिरियड इज 1832 टू 1888, म्हणजे 1832 ते 1888 हा त्यांचा टाइम पिरियड आहे. शी इज अन अमेरिकन रायटर इन द मिड टू लेट 19th century. इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द अर्लिएस्ट फेमिनिस्ट रायटर्स. त्या काळातल्या त्या एक फेमिनिस्ट म्हणजे फिमेल रायटर होत्या, ज्या म्हणजे ज्यांचं जे लिखाण काम होतं ते खूप सुंदर होतं आणि त्या अमेरिकन रायटर होत्या. आउट ऑफ द सेव्हरल बुक्स शी रोट. आउट ऑफ द सेव्हरल बुक्स म्हणजे त्यांच्या काही पुस्तकांपैकी शी रोट, त्यांनी लिहिलेले, रोट म्हणजे लिहिलेले, हर सिरीज बिगिनिंग विथ लिटल वुमन. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव काय आहे? लिटल वुमन. हॅज बीन ह्युजली पॉप्युलर अमंग द मासेस अँड क्रिटिक्स लाईक फॉर अ सेंचुरी अँड अ हाफ. त्या काळी ते खूप गाजलं होतं. हर सिम्पल स्टाईल म्हणजे त्यांची जी साधी सिम्प्लिसिटी, म्हणजे सिम्पल स्टाईल म्हणजे साधी शैली होती, लिखाण शैली. अँड लाईव्हली कॅरेक्टर्स. लाईव्हली कॅरेक्टर्स म्हणजेच काही जिवंत कॅरेक्टर्स त्यांच्या लिखाणातनं त्या उभ्या करत होत्या. हॅव लेफ्ट अ मार्क अँड इन्फ्लुएन्स जनरेशन्स ऑफ चिल्ड्रन अँड ॲडल्ट्स अलाइक. सर्वांना म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांमध्ये त्या फेमस झाल्या होत्या त्यावेळेस त्यांचं लिखाण काम. द सेटिंग ऑफ हर बुक इज द सबर्ब्स ऑफ बॉस्टन. सेटिंग म्हणजेच काय, लिखाण काम त्यांनी कुठे केलं की बॉस्टन या सिटीमध्ये. हर वर्ल्ड व्ह्यू इज होलसम अँड फुल ऑफ बिलिव्हेबल एट चार्मिंग कॅरेक्टर्स विच कॅप्टिवेट्स द रीडर्स. कॅप्टिवेट म्हणजेच काय, आकर्षित करणे. त्यांचं जे लिखाण काम होतं, चार्मिंग म्हणजेच काय की आनंदजनक होतं, की जे वाचताना लोकांना एक प्रकारचा वेगळ्या प्रकारचा आनंद त्याच्यातून मिळायचा आणि त्यामुळे लोक आकर्षित व्हायचे त्यांच्या लिखाण कामाकडे. द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट इज फ्रॉम लिटल वुमन, फर्स्ट पब्लिश्ड इन 1868. म्हणजे 1868 मध्ये लिटल वुमन त्यांचं जे फर्स्ट पब्लिकेशन पुस्तक पब्लिश झालं होतं त्याच्यामधला हा तुम्हाला एक धडा, हा लेसन तुम्हाला त्याच्यातून घेण्यात आलेला आहे. दिस स्टोरी ऑफ 4 सिस्टर्स. आणि या धड्यामध्ये आपण पाहणार आहोत की 4 बहिणी आहेत, मेग, जो, बेथ आणि ॲमी. ही आहे मार्च फॅमिली. ओके, म्हणजे मार्च फॅमिलीमध्ये मेग, जो, बेथ आणि ॲमी या 4 बहिणी आणि त्यांचा जो फ्रेंड आहे ते लॉरी फॅमिली आहे. देअर वाईज अँड लिव्हिंग पेरेंट्स ऑफ मॉडेस्ट मीन्स. वाईज म्हणजेच हुशार आणि लिव्हिंग म्हणजेच प्रेमळ. त्यांचे प्रेमळ, हुशार, बुद्धिमान जे पालक होते. Living in a suburb of a city in the east coast of America has caught the imagination of generations of readers, young and old alike. त्यांनी जे हे चित्र रंगवलेलं होतं, म्हणजे त्यांचं जे लिखाण काम होतं, तर ते त्यांनी ईस्ट कोस्ट जो आहे अमेरिका मधला हा एक पार्ट आहे, तर तिथे त्या सिटी मधलं हे त्यांनी इमॅजिनेशन पुस्तकामध्ये लिहिलं होतं. Each character is real and distinctive. Each character is real and distinctive म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर एक खरं खुरं वाटत होतं. We remain firmly with the sisters through all their struggles.
ओके, आपण जेव्हा हा धडा वाचू तेव्हा एंड पर्यंत आपल्याला जसं काही आपणच ते जीवन जगत आहोत असं तुम्हाला फील होईल. स्ट्रगल म्हणजे त्यांचा संघर्ष, कॉन्फ्लिक्ट्स म्हणजे जे उतार चढाव त्यांच्या आयुष्यात आले, ट्रायम्फ्स म्हणजे जे विजय आहेत आणि जॉयज म्हणजे जो आनंद त्यांना मिळाला त्या प्रत्येक त्यांच्या सिच्युएशन मध्ये. इट सर्व्स ॲज अ गायडिंग लाईट टू अस इन ऑल द फेजेस ऑफ आवर लाईव्स. म्हणजे आपल्या आयुष्यात सुद्धा आपण या प्रकारे प्रत्येक फेज मधून जाताना कशा प्रकारे आयुष्य जगू शकतो याचे यातून आपल्याला याच्यातून शिकण्यासारखं आहे. The extract affords us a tantalizing glimpse into the book and narrates the beginning of a lifelong friendship between Joe, the brightest and liveliest of the four sisters, and Laurie, their wealthy new neighbor. म्हणजे हे दोन शेजारी आहेत, मार्श फॅमिली आणि लॉरी फॅमिली. ओके, सो याच्यामध्ये जो ही एक आहे ती चुलबुली, एक हुशार तेजस्वी मुलगी आहे आणि तिच्या बहिणी ज्या आहेत, तर ह्या 4 बहिणी आणि त्यांचा जो वेल्दी म्हणजे पैसेवाला जो मित्र आहे म्हणजे तो श्रीमंत असतो आणि नवीन जो फ्रेंड आहे त्यांचा नवीन शेजारी लॉरी. तर यांच्यामधलं हे कम्युनिकेशन थोडक्यात आहे. द मार्च गर्ल्स अँड लॉरी बिकम द बेस्ट बडीज अँड मच मोर ॲज द बुक प्रोग्रेसेस. जसं जसं आपण धडा वाचू, जसं जसं तुम्हाला हा लेसन समजेल तसंच तुम्हाला यांच्यातली जी फ्रेंडशिप आहे ती कशी ते एकमेकांचे फ्रेंड्स कसे झाले, त्यांची ओळख कशी झाली हे तुम्हाला याच्यात पाहायला मिळेल. सो लेट्स स्टार्ट. पॅरा नंबर 1. इथे बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे अर्थ दिलेले आहेत, आय विल गोइंग टू एक्सप्लेन यू इच अँड एव्हरी सिंगल मीनिंग इन मराठी. सो तुम्ही लिहून घ्या. सो लेट्स स्टार्ट फॉर द लेसन. बिंग नेबरली. ओके, सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो धड्याचा नाव आहे त्याचा अर्थ बिंग म्हणजेच काय, बिंगचा अर्थ होतो की अस्तित्व, नेबरली म्हणजे शेजारी. म्हणजेच शेजारी कसे अस्तित्वात येतात किंवा शेजारपण जे आहे त्यांचं, तर तो स्वभाव जो आहे, बिंगला आपण स्वभाव पण म्हणू शकतो, अस्तित्व पण म्हणू शकतो, की नेबरली. नेबरली म्हणजे शेजारी. अमेरिकन स्पेलिंग ऑफ नेबरली ही जी आहे ही अमेरिकन स्पेलिंग आहे आणि अमेरिकन स्पेलिंग ऑफ नेबरली NEIGHBOURLY. आता इथे बघा आपण धड्याला सुरुवात करून घेऊयात की व्हॉट इन द वर्ल्ड आर यू गोइंग टू डू नाउ जो. म्हणजेच तू आता काय नवीन करायला जाणार आहे जो. आस्क मेग वन स्नोई आफ्टरनून. दुपारची वेळ होती, स्नो म्हणजे बर्फ पडत होता आणि तिची जी बहीण आहे जोची बहीण मेग तिला विचारतीये की तू आता काय करायला जाणार आहेस जो, नवीन काय करणार आहेस. ॲज अ सिस्टर केम ट्रॅम्पिंग थ्रू द हॉल. म्हणजे जो आली, हॉलमध्ये आली आणि तिच्या पायामध्ये रबर बूट्स होते. ओल्ड सॅक्यू अँड हुड. सॅक्यूचा अर्थ बघा इथे इन्फंट शॉर्ट जॅकेट अँड हुड, की म्हणजे जे छोटं जॅकेट असतं ते आपण ड्रेसवर घालतो. लेट मी जस्ट शो यू. म्हणजे ड्रेसवरचं एक छोटस जॅकेट आहे, ते जॅकेट इथे दाखवलेलं आहे. तर तिने ते जॅकेट घातलेलं आहे. आणि विथ अ ब्रूम. ब्रूम म्हणजे तिच्या एका हातात झाडू आहे, इन वन हँड. एका हातामध्ये तिच्या झाडू होता आणि दुसऱ्या हातामध्ये तिच्या काय होतं, शोवेल होतं. SHOVEL. लेट्स नोट डाऊन द स्पेलिंग. SHOVEL याचा अर्थ आहे फावडे, म्हणजे बर्फ काढण्यासाठी, बर्फ झाडण्यासाठी झाडू आणि बर्फ काढून दुसरीकडे टाकण्यासाठी फावडा होता तिच्या हातामध्ये. गोइंग आउट फॉर एक्सरसाइज आन्सर्ड जो विथ अ मिशिवियस ट्विंकल इन हर आईज. ओके, सो आता मी तुम्हाला इथे सांगते की गोइंग आउट फॉर एक्सरसाइज. एक्सरसाइज म्हणजेच काय की तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, एक्सरसाइजचा अर्थ आहे व्यायाम करणे. म्हणजे ती काय म्हणते, खोडकरपणे. मिशिवियस म्हणजे खोडकरपणे आणि डोळ्यात एक खोडसाळपणा तिच्या डोळ्यात होता आणि ती हसत हसत उत्तर देते की थोडी बहुत एक्सरसाइज करायला मी बाहेर चालली आहे. I should think 2 long walks this morning would have been enough. It's cold and dull out, and I advise you to stay warm and dry by the fire, as I do, said Meg with a shiver. Shiver म्हणजे कुडकुडणे, कुडकुडत. जी मेघ आहे, मेघने काय केलं, कुडकुडत तिला सांगितलं जोला की I should think 2 long walks this morning would have been enough. की मला असं वाटते की ह्या सकाळी तू फक्त जर दोन पावलं जरी लांब चालत गेलीस तरी काफी आहे. इनफ म्हणजे पुष्कळ आहे. इट्स कोल्ड अँड डल आउट. कोल्ड म्हणजे बाहेर खूप थंडी आहे आणि डल आउट म्हणजे खूप धुकं पडलेलं आहे. अँड आय ॲडवाइज यू टू स्टे वॉर्म. आणि मी तुला ॲडवाइस देते म्हणजे मी तुला सांगते की स्टे वॉर्म म्हणजे थोडं गरम राहण्यासाठी, अँड ड्राय बाय द फायर
आणि आगीपासून म्हणजेच थोडीशी शेकोटीपाशी तू बसलीस तर तू थोडी वॉर्म आणि ड्राय राहशील, जसं मी करतेय. म्हणजेच तिथे मेघ काय करत बसली होती तर शेकोटीपाशी शेकत बसली होती. नेव्हर टेक ॲडवाइस, कांट कीप स्टील ऑल डे अँड नॉट बिंग अ पुझी कॅट. आय डोंट लाईक टू डोज बाय द फायर, आय लाईक ॲडव्हेंचर्स अँड आय एम गोइंग टू फाइंड सम. आणि त्यावेळेस जो काही तिला उत्तर देते मेघला की कधी सल्ला घेऊ नको, नेव्हर टेक ॲडवाइस, कांट कीप स्टील ऑल डे, एका ठिकाणी तर दिवसभर बसून राहूच नकोस. अँड नॉट बिंग अ पझी कॅट, मला काही मांजर होण्यामध्ये मजा नाही, म्हणजे मला मांजर होण्यात काही इंटरेस्ट नाही. पझी कॅट म्हणजेच दिवसभर एका ठिकाणी बसून राहणारी मांजर. आय डोंट लाईक टू डोज बाय द फायर, मला नाही आवडत आगीपाशी शेकत बसणं. आय लाईक ॲडव्हेंचर्स, मला आवडतात ॲडव्हेंचर्स म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग करायला. अँड आय एम गोइंग टू फाइंड सम, आणि मी तसंच काहीतरी करायला बाहेर चालली आहे. Meg went back to toast her feet and read Ivanhoe. Okay, स्टुडंट्स इथे बघा, इव्हानहोय अ हिस्टॉरिकल नॉव्हेल बाय वॉल्टर स्कॉट. वॉल्टर स्कॉट यांनी लिहिलेली ही एक हिस्टॉरिकल नॉव्हेल आहे इव्हानहोय. मेघ ती आपली आगीपाशी टोस्ट हर फीट म्हणजेच शेक घेत बसली आहे आणि ती ते पुस्तक वाचती. इव्हानहोय नावाचं पुस्तक ती वाचत बसलीये, नॉव्हेल वाचत बसलीये. ओके. अँड जो बिगॅन टू डिग पाथ विथ ग्रेट एनर्जी. आता नंतर जो बाहेर पडली, बर्फामध्ये ती पाय रोवत पुढे पुढे चालू लागली. ग्रेट एनर्जी म्हणजे फुल ऑफ एनर्जीने ती बाहेर पडली. डिग पाथ म्हणजेच काय करणे की बर्फात पाय रोवत पुढे जाणे. द स्नो वॉज लाईट अँड विथ हर ब्रूम शी सून स्वेप्ट पाथ ऑल राऊंड द गार्डन. द स्नो वॉज लाईट म्हणजे बर्फ आता थोडा कमी झाला होता. अँड विथ हर ब्रूम शी सून स्वेप्ट पाथ ऑल राऊंड द गार्डन. आणि त्यांचं जे गार्डन होतं तिने काय केलं की झाडूच्या साह्याने तिथला जो बर्फ होता तो आता तो सरकवायला, स्वेप्ट म्हणजे झाडून काढायला सुरुवात केली. फॉर बेट टू वॉक इन वेन द सन केम आउट अँड द इनव्हॅलिड डॉल्स नीडेड एअर. फॉर बेथ टू वॉक इन वेन द सन केम आउट अँड द इनव्हॅलिड डॉल्स नीडेड एअर. म्हणजे तिची जी बहीण होती, जो आणि मेघची जी बहीण आहे बेथ, म्हणजे तिने काय केलं की बर्फ थोडी काढली, तिथला बर्फ साफ केला. कारण जेव्हा थोडा सूर्य बाहेर येईल तेव्हा तिची बहीण बाहेर वॉकला येईल असं तिला वाटत होतं. केम आउट अँड द इनव्हॅलिड डॉल्स नीडेड एअर. इनव्हॅलिड डॉल्स. ओके, सो लेट्स चेक द मीनिंग ऑफ द इनव्हॅलिड डॉल्स, जे तुम्हाला इथे पुस्तकात दिलंय. द डॉल्स विथ ब्रोकन लिम्स विच बेथ लव्स, म्हणजे बेथला ज्या भावल्या आवडत होत्या. ओके, तर त्या भावल्यांबद्दल ती सांगतेय की त्या भावल्यांसोबत ती बाहेर येईल. नाव आता द गार्डन सेपरेटेड द मार्चेस. एक जे गार्डन होतं त्याच्यामुळे मार्चेसचं जे घर आहे, नाव द गार्डन सेपरेटेड द मार्चेस हाऊस फ्रॉम दॅट ऑफ मिस्टर लॉरेन्स. मिस्टर लॉरेन्स जे आहेत, म्हणजेच या साईडला मिस्टर लॉरेन्स राहतात, इकडे हे मार्च फॅमिली राहते आणि त्यांच्या बिटवीन ते गार्डन आहे. त्या गार्डनमुळे ते दोघं सेपरेट वेगळे वेगळीकडे राहतात. बोथ स्टूड इन अ सबब ऑफ द सिटी, आणि ते त्या शहरामध्ये राहतात. विच वॉज स्टील कंट्री लाईफ, म्हणजे सबब ऑफ द सिटी विच वॉज स्टील कंट्री लाईफ म्हणजे ते एका अशा ठिकाणी राहतात की जिथे यांचा जो पार्ट आहे तो यांचं घर म्हणजे एकदम असं मिडल क्लास फॅमिली सारखं आहे. मार्च फॅमिली आणि लॉरेन्स फॅमिली ही रिच फॅमिली सारखी राहते. विथ ग्रोव्ज अँड लॉन्स. विथ ग्रोव्ज अँड लॉन्स म्हणजेच काय, विल चेक द मीनिंग ऑफ ग्रोव्ज. ओके, ग्रोव्ज म्हणजेच आता आपण मराठीत म्हणू शकतो ह्याला की जे गवत उगवलेलं असतं. लॉन्स म्हणजे जे बगीच्यामध्ये लॉन्स टाकलेले असतात. लार्ज गार्डन्स, मोठमोठे बगीचे. अँड क्वाईट स्ट्रीट्स, आणि थोडे बहुत रस्ते. स्ट्रीट्स म्हणजे रस्ते. अ लो हेज पार्टेड द टू इस्टेट्स. अ लो हेज पार्टेड द टू इस्टेट म्हणजे ह्या दोघांची जी फॅमिली होती त्या फॅमिलीला म्हणजेच काय की द लो हेज म्हणजे एक प्रकारचा त्यांच्यामध्ये बॅरियर होता. त्यामुळे ह्यांची दोन फॅमिलीची जी घरं आहेत ती अशी सेपरेट दिसत होती. ओके, लुकिंग रादर बेअर अँड शाबी ऑन लो हेज पार्टेड द टू इस्टेट्स. ऑन वन साइड वॉज अन ओल्ड, म्हणजे एक साइडला जुनं घर होतं, ते होतं मार्च फॅमिलीचं, म्हणजेच ब्राऊन हाऊस, ब्राऊन कलरचं त्यांचं घर. लुकिंग रादर बेअर अँड शाबी. ओके, म्हणजेच त्यांचं घर थोडंसं कसं मिडल क्लास फॅमिली असल्यामुळे फाटक्या तुटक्या, शाबी म्हणजे फाटका तुटका, थोडंसं जुनाट झालेलं. ओके, जुनाट झालेलं त्यांचं घर होतं. robbed of the vines that in summer covered its walls and the flowers which then surrounded it. म्हणजेच की उन्हाळ्यामध्ये, समर सीझन म्हणजे काय, उन्हाळ्यामध्ये जे त्यांच्या भिंती होत्या, त्यांच्या भिंती ह्या फ्लावर्सने कव्हर होत असत. विच देन सराउंडेड इट. ऑन द अदर साइड वॉज अ स्टेटली स्टोन मॅन्शन, आणि दुसऱ्या साइडला आता स्टेटली स्टोन मॅन्शन, मॅन्शन म्हणजेच बंगलो, प्लेनली
प्लेनली betokening every sort of comfort and luxury. इथे बघा, betokening a sign of okay every sort of comfort and luxury म्हणजे त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा होत्या. फ्रॉम द बिग कोच हाऊस अँड वेल केप्ट ग्राउंड्स टू द कॉन्झर्वेटरी. कॉन्झर्वेटरी मीन्स ग्लास रूम आउटसाइड द हाऊस युज्ड एज ग्रीन हाऊस टू. म्हणजे त्यांच्या घराच्या बाहेर एक ग्लास रूमचं ग्रीन हाऊस पण होतं, त्याला इथे कॉन्झर्वेटरी म्हटलेलं आहे. म्हणजे ते आलिशान असा त्यांचा महाल होता. and the glimpses of lovely things one caught between the rich curtains. आणि त्या काचेच्या ज्या त्याच्या म्हणजे जे काचा लावलेल्या होत्या, ज्या मोठमोठ्या खिडक्या होत्या, दरवाजे होते, त्यांना कर्टन्स होते. रिच कर्टन्स म्हणजेच भारीतले पडदे लावलेले होते. इट सीम अ लोनली. एवढं सगळं असून सुद्धा ते घर एकटं एकटं वाटत होतं. लाईफलेस सॉर्ट ऑफ हाऊस म्हणजे त्या घरामध्ये माणसं होती की नाही तेच माहित नव्हतं. फॉर नो चिल्ड्रन फ्रॉलिक्ड ऑन द लॉन. म्हणजे लहान मुलं नव्हती तिथे खेळण्यासाठी लॉन मध्ये. नो मदरली फेस एव्हर स्माइल ऍट द विंडोज. कधी म्हणजेच मदरली फेस म्हणजे जसे आपली आई आपल्या सोबत असते हसत खेळत, तसं तिथे काही जाणवत नव्हतं. अँड फ्यू पीपल वेंट इन अँड आउट. काही कमी लोकच, फ्यू पीपल म्हणजे काही किरकोळ लोकच फक्त ये आणि जा करत होती. वेंट इन अँड आउट. वेंट इन म्हणजे येणे आणि जाणे. एक्सेप्ट द ओल्ड जेंटलमॅन अँड हिज ग्रँडसन. म्हणजे तिथे फक्त 2 माणसं राहत होती. ते म्हणजे एक ओल्ड जेंटलमॅन, एक वृद्ध माणूस, आणि त्याचा ग्रँडसन म्हणजे त्याचा नातू असेल तो. ओके. टू जोज लाईव्हली फॅन्सी this fine house seemed a kind of enchanted place. Okay, full of splendors and delights which no one enjoyed. परंतु जेव्हा जो त्या घराकडे बघायची तेव्हा तिला काय वाटायचं की एवढं मोठं घर आहे आणि ती मंत्रमुग्ध व्हायची. टू जोज लाईव्हली फॅन्सी दिस हाऊस सीम अ काइंड ऑफ एन्चॅन्टेड पॅलेस. एन्चॅन्टेड म्हणजे ती मंत्रमुग्ध होऊन जायची. फुल ऑफ स्प्लेंडर्स अँड डिलाइट्स विच नो वन एन्जॉयड. आणि तिथे सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा ऐशो आराम होता, तरी पण तिथे एन्जॉय करायला कोणी नव्हतं. शी हॅड लॉंग वॉन्टेड टू बिहोल्ड दिस हिडन ग्लोरीज अँड टू नो द लॉरेन्स बॉय. परंतु तिच्या मनामध्ये एक उत्सुकता होती. हिडन ग्लोरीजचा तुम्हाला मी अर्थ सांगते. हिडन ग्लोरीज मीन्स गॅस द मिनिंग ऑफ हिडन ग्लोरीज इन दी कॉन्टेक्स्ट. आता तुम्हाला जसं पुस्तकामध्ये सांगितलं आहे की हिडन ग्लोरीचा जो अर्थ आहे तो तुम्ही कॉन्टेक्स्ट मध्येच तुमच्या या पुस्तकामध्ये शोधून काढायचा आहे. तो आपल्याला तो अर्थ शोधावा लागेल. याचाच अर्थ की लपलेलं वैभव, की शी हॅड लॉंग वॉन्टेड टू बिहोल्ड दिस हिडन ग्लोरीज अँड टू नो द लॉरेन्स बॉय. म्हणजे त्या घरामध्ये जे लपलेलं वैभव आहे ते तिला बघायचं होतं आणि तिथे जो मुलगा होता त्याचं नाव होतं लॉरेन्स, त्याला पाहायचं होतं. लॉरेन्स बॉय म्हणजे त्यांचा मुलगा, जो त्याचा नातू होता. ओके. हु लुक ॲज इफ ही वुड लाईक टू बी नोन इफ ही ओनली न्यू हाऊ टू बिगिन. पण ते दोघं एकमेकाला बघायचे पण त्यांना कळत नव्हते की सुरुवात कुठे करायची आणि काय बोलायचं. सिन्स द पार्टी शी हॅड बीन मोर इगर दॅन एव्हर अँड हॅड प्लॅन मेनी वेज ऑफ मेकिंग फ्रेंड्स विथ हिम, but he had not been seen lately, and Joe began to think he had gone away when she one day spied a brown face at an upper window, looking wistfully म्हणजे longingly, sad thinking of the past, down into their garden where Beth and Amy were snowballing one another. आता ही अशी वेळ होती की जिथे बेथ आणि ॲमी एकमेकींवर बर्फाचे गोळे करून खेळत होत्या. ओके. म्हणजेच एक पार्टीमध्ये जोने त्याला पाहिलं होतं लॉरेन्सला. त्याच्यानंतर तिला उत्सुकता होती त्याला भेटायची. तिने खूप प्रयत्न केले की त्याच्याशी फ्रेंडशिप करायला, बट तो बऱ्याच दिवसापासून तिला दिसला नाही आणि तिला असं वाटलं की ही हॅड गॉन अवे, की तो निघून गेलाय तिथून. बट वेन शी वन डे स्पाईड अ ब्राऊन फेस ॲट अन अप्पर विंडो. परंतु एक दिवशी तिला एका खिडकीतून वरतून दिसलं. स्पाईड म्हणजेच वाकून बघणे, ब्राऊन फेस म्हणजेच एक ब्राऊन चेहरा तिला दिसला. लुकिंग विस्टफुली म्हणजेच त्याच्या चेहऱ्यावर असं वाटत होतं की खूप दुःख दाखवतोय, तो खूप दुःख लपलेला आहे असा तो चेहरा त्यांच्या गार्डन मध्ये बघत होता जेव्हा बेथ आणि ॲमी तिथे खेळत होत्या. दॅट बॉय इज सफरिंग फॉर सोसायटी अँड फन, शी सेड टू हरसेल्फ. तेव्हा जो स्वतःलाच म्हटली की ह्या मुलाला खरं तर बाहेर यायचंय आणि मज्जा करायची आहे आणि ह्या गोष्टींपाला तो खूप सफरिंग म्हणजे त्या गोष्टींसाठी तो खूप प्रयत्न करतोय पण त्याला त्या गोष्टी मिळत नाहीये. हिज ग्रँडपा डज नॉट नो व्हॉट इज अ गुड फॉर हिम अँड कीप्स हिम शट अप ऑल अलोन. ती म्हणतीये की त्याच्या आजोबांना काही समजत नाही की त्याला काय हवंय आणि ते त्याला दिवसभर घरामध्ये एकट्यालाच कोंडून ठेवतात. ही नीड्स अ पार्टी ऑफ जॉली बॉयज टू प्ले विथ ऑर समबडी यंग अँड लाईव्हली. ती म्हणते की त्याला त्याच्या वयाची मुलं पाहिजेत त्याच्यासोबत खेळायला किंवा त्याच्यासोबत फ्रेंडशिप करायला, पार्टी करायला. आय हॅव अ ग्रेट माइंड टू गो ओव्हर अँड टेल द ओल्ड जेंटलमॅन सो. आणि ती म्हणते की माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना आहे की तिथे जावं आणि त्या वृद्ध माणसाला ही कल्पना सांगावी म्हणजे त्याच्या आजोबाला.
The idea amused Joe, who liked to do daring things and was always scandalizing Meg by her queer performances. आता इथे बघा की जोच्या डोक्यात एक कल्पना आली. म्हणजे ती खूपच अशी नॉटी मुलगी होती, खोडसळ मुलगी होती आणि हू लाईक टू डू डेअरिंग थिंग्स आणि तिला असं म्हणजेच ॲडव्हेंचरस थिंग्स करायला आवडायच्या अँड वॉज ऑलवेज स्कॅन्डलायझिंग मेक बाय हर क्विअर परफॉर्मन्स. आणि ती काहीतरी चित्रविचित्र चाळे करून नेहमीच मेघला तंग करायची. ओके, म्हणजे तिला त्रास द्यायची, असा इथे अर्थ आहे. त्यानंतर द प्लॅन ऑफ गोइंग ओव्हर वॉज नॉट फॉरगॉटन, पण तिच्या डोक्यामध्ये होतं की तिला तिकडे जायचंय आणि तो जो लॉरेन्स आहे त्याला भेटायचंय आणि त्यासाठी तिचे प्रयत्न चालू होते. आता इथे असं सांगितलंय की the idea of Joe, who liked to do daring things and was always scandalizing Meg by her queer performances, the plan of going over was not forgotten, and when the snowy afternoon came, Joe resolved to try what could be done. आणि एक दिवशी एका स्नोई आफ्टरनूनला दुपारी बर्फ पडत होता आणि ती विचार करत होती की काय करायला पाहिजे. शी सॉ मिस्टर लॉरेन्स ड्राईव्ह ऑफ. तिने बघितलं की त्याचे जे आजोबा आहेत ते ड्राईव्ह ऑफ म्हणजे बाहेर निघून गेलेत. अँड देन sallied out to dig her way down to the hedge where she paused and took a survey. Sallied म्हणजेच काय, सेट आउट टू डू समथिंग, म्हणजे तिने आता असं ठरवलं होतं की तिथे जायचं आणि त्याला भेटायचं. त्यासाठी ती तिथे गेली आणि तिथे पाहू लागली. ऑल क्वाईट, सगळीकडे शांतता होती. कर्टन्स डाऊन ॲट द लोअर विंडो, आणि खाली जी खिडकी होती तिथे कर्टन्स म्हणजे पडदे खाली होते. सर्वंट्स आउट ऑफ साईट, नोकर इकडे तिकडे फिरत होते. अँड नथिंग ह्युमन विजिबल बट अ कर्ली ब्लॅक हेड लिनिंग ऑन अ थिन हँड ॲट द अप्पर विंडो. परंतु तिला तिथे कोणी दिसलं नाही. तिथे फक्त तिला कुरळ्या केसांचा, कर्ली ब्लॅक हेड, कुरळ्या काळ्या केसांचा एक मुलगा दिसला. थिन हँड ॲट द म्हणजे सडपातळ हात खिडकीच्या तिथे दिसला. देअर ही इज थॉट जो, म्हणजे जोने विचार केला हा तर तिथे आहे. पुअर बॉय, किती गरीब मुलगा आहे. ऑल अलोन अँड सिक दिस डिस्माल डे, आणि तिला असं वाटलं की हा बिचारा दिवसभर एकटाच तिथे बसून असतो. डिस्मालचा अर्थ लिहून घ्या उदास. उदास आणि सिक म्हणजे आजारी असल्यासारखा दिवसभर एकटाच असतो. इट्स अ शेम, आणि हे खूप चिंताजनक आणि बाब आहे. ओके, इट्स अ शेम याचा अर्थ की या गोष्टीची तर खरं तर त्यांना लाज वाटली पाहिजे की असं त्या मुलाला ट्रीट करतात. आय विल टॉस अप अ स्नोबॉल अँड मेक हिम लुक आउट. मग तिने काय केलं, एक स्नोबॉल तयार केला आणि त्याच्याकडे फेकला. अँड देन से अ काइंड वर्ड टू हिम, म्हणजे तिच्या मनात आलं की स्नोबॉल करावं, त्याच्याकडे फेकावं आणि नंतर त्याच्याशी काहीतरी बोलावं. ओके. Up went a handful of soft snow, and she had turned at once, showing a face which lost its listless look in a minute. As the big eyes brightened and the mouth began to smile, Jo nodded and laughed and flourished her broom as she called out, Up went a handful of soft snow. म्हणजे तिने एक स्नोबॉल केला आणि तिकडे टाकला, and the head turned at once, आणि त्याने इकडे मान वळवली. शोईंग अ फेस विच लॉस्ट इट्स लिस्टलेस लुक इन अ मिनिट. आता इथे बघा, लिस्टलेसचा अर्थ आहे लॅकिंग एनर्जी, म्हणजे उदास, अंगामध्ये त्राण नसल्यासारखा तो तिकडे पाहत होता. ओके. ॲज द बिग आईज ब्रायटन अँड द माउथ बिगॅन टू स्माइल. ॲज द बिग आईज ब्रायटन अँड द माउथ बिगॅन टू स्माइल, आणि त्याच्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये एक चमक होती आणि तो त्याच्याकडे बघून हसला. जो नॉडेड अँड लाफ्ड. जोने मान हलवली आणि हसली. अँड फ्लरिश्ड हर ब्रूम ॲज शी कॉल्ड हर. फ्लरिश म्हणजे वेव्ड, म्हणजेच तिने तो जो झाडू आहे झाडू त्याला दाखवला. हाऊ डू यू डू, आर यू सिक. त्यानंतर ती जो त्याला म्हणते की काय झालं तुला, तू आजारी आहेस का. लॉरी ओपन द विंडो अँड क्रॉक आउट ॲज हॉर्सली ॲज अ रॅवन. ओके. आता इथे लॉरीला खूप आनंद झाला होता. त्याने खिडकी उघडली आणि तो तिच्याकडे पाहू लागला. ओके. हॉर्सली म्हणजे कर्कश. ओके. अँड क्रॉक्ड आउट ॲज अ हॉर्सली ॲज अ रॅवन, म्हणजेच त्याने आवाज दिला. बेटर थँक यू, आय हॅव हॅड अ बॅड कोल्ड. म्हणजे त्याने काय म्हटलं, तिने विचारलं तू कसा आहेस, तेव्हा त्याचा आवाज असा थोडा कर्कश आवाज आला. तो म्हणतो बेटर थँक्यू, तुमचे बेटर, मी चांगला आहे, आभारी आहे. आय हॅव हॅड अ बॅड कोल्ड, मला खूप सर्दी झाली आहे. अँड बीन शटअप अ वीक, आणि मी एक आठवड्यापासून आतमध्ये आहे. आय एम सॉरी, व्हॉट डू यू अम्यूज युअर सेल्फ विथ. मग तेव्हा ती विचारते की मला माफ कर, आणि नंतर म्हणते की आय एम सॉरी, व्हॉट डू यू अम्यूज युअर सेल्फ विथ. मग तू स्वतःची करमणूक म्हणजे तुझा वेळ तू कसा घालवतोस. तो म्हणतो नथिंग, नाही. इट्स ॲज डल ॲज स्टॉर्म्स अप हिअर.
मग त्यानंतर तो म्हणतो डिस्कस अँड नेम द फिगर ऑफ स्पीच. ओके, आता तुम्हाला याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच शोधून काढायचा आहे. ॲज डल ॲज टॉम्स, ॲज डल ॲज टॉम्स. ओके, सो लेट्स चेक द मीनिंग. थडग्यांप्रमाणे निस्तेज. ओके, दिस इज द मिनिंग ऑफ इट. आणि याचा जो फिगर ऑफ स्पीच आहे तो नंतर मी तुम्हाला फिगर ऑफ स्पीचचं जे एक्सप्लेनेशन आहे त्याच्यामध्ये एक्सप्लेन करेन. नथिंग इट्स ॲज डल ॲज टॉम्स अप हिअर. ओके, म्हणजेच एखाद्या थडग्याप्रमाणे निस्तेज मी इथे बसून आहे. डोंट यू रीड, तुला समजत नाहीये का? डोंट यू रीड म्हणजे तो तिला म्हणतो तू वाचन नाही करत का? नॉट मच दे वोंट लेट मी. कांट समबडी रीड टू यू म्हणजे जो विचारते की डोंट यू रीड म्हणजे तू पुस्तक वाचत नाहीस का? नॉट मच म्हणजे तो म्हणतो एवढं नाही, दे वोंट लेट मी, ते मला जास्त अलाउ करत नाही. कांट समबडी रीड टू यू, कोणी दुसरं तुला वाचन करून दाखवू शकत नाही का? ग्रँडपा डज समटाइम्स बट माय बुक्स डोंट इंटरेस्ट हिम. तर तो म्हणतो माझे आजोबा कधी कधी मला वाचून दाखवतात, बट माय बुक्स डोंट इंटरेस्ट हिम, पण मला जी पुस्तकं आवडतात ते त्यांना आवडत नाहीत. अँड आय हेट टू आस्क ब्रुकी ऑल द टाइम, आणि त्यांच्या नोकराचं नाव आहे ब्रुकी आणि मला आवडत नाही की ब्रुकीला सतत विचारावं. हॅव समवन कम अँड सी यू देन. मग ती म्हणते कोणी येऊन तुला भेटतं का? देर इजंट एनीवन आय वुड लाईक टू सी. बॉईज मेक सच अ रो अँड माय हेड इज वीक. मग तो काय म्हणतो माझ्याशी असं येणारं बोलणारं भेटणारं कोणीच नाहीये. इजंट देअर सम नाईस गर्ल हु वुड रीड अँड अम्यूज यू. मग गर्ल्स आर क्वाईट अँड लाईक टू प्ले नर्स. मग ती म्हणते अशी कोणी एखादी मुलगी जर तुला वाचन करून दाखवायला आली तर चालेल का? आणि मुली ह्या हुशार आणि शांत असतात आणि त्या नर्सचा रोल करू शकतात. लाईक टू प्ले अ नर्स म्हणजेच नर्सचा अर्थ इथे तुम्ही घ्या की एखाद्याची देखभाल करणे. ओके, त्याच्यानंतर डोंट नो एनी, तो म्हणतो मला कोणीच माहित नाही. यू नो अस बिगॅन जो, देन लाफ अँड स्टॉप. मग ती जोरात हसली म्हटली की तू तर आम्हाला ओळखतोस, आणि हसून शांत झाली. सो आय डू, विल यू कम प्लीज, क्राईड लॉरी. क्राईड लॉरी म्हणजे लॉरी जोरात ओरडला की सो आय डू, मी करेल, विल यू कम प्लीज, तू आतमध्ये येशील का? आय एम नॉट क्वाईट अँड नाईस बट आय विल कम इफ मदर विल लेट मी. मग ती काय म्हणते मी एवढी शांत पण नाहीये आणि चांगली पण नाहीये, पण मी येईल जर माझ्या आईने मला परमिशन दिली तर. आय विल गो अँड आस्क हर, मी जाते आणि तिला विचारते. शट द विंडो लाईक अ गुड बॉय अँड वेट टिल आय कम. शट द विंडो म्हणजे तू खिडकी बंद कर, लाईक अ गुड बॉय चांगल्या मुलासारखा, अँड वेट टिल आय कम आणि मी येईपर्यंत वाट बघ. विथ दॅट जो शोल्डर्ड हर ब्रूम अँड मार्च इन टू द हाऊस. आणि नंतर जोने झाडू खांद्यावर घेतला आणि घराकडे मार्च म्हणजे घराकडे जायला सुरुवात केली. वंडरिंग व्हॉट दे वुड ऑल से टू हर. आणि ती विचार करत होती की आता मी घरात जाऊन हे जर सांगितलं तर ते मला काय म्हणतील. लॉरी was in a flutter of excitement at the idea of having company and flew about to get ready, for as Mrs. March said, he was a little gentleman. त्याच्यानंतर लॉरी तर खूप आनंदी झाला. फ्लटर ऑफ एक्साइटमेंट म्हणजे आनंदाने उड्या मारायला लागला की त्याला कोणीतरी आता भेटायला येईल, त्याच्याशी कोणीतरी बोलेल, आणि तो तयार व्हायला सुरुवात करायला लागला. फॉर ॲज मिसेस मार्च सेड ही वॉज अ जेंटलमॅन. त्यानंतर ती जोची आईने तिला सांगितलं की तो तर खूप चांगला मुलगा आहे. अँड डीड ऑनर टू द कमिंग गेस्ट बाय ब्रशिंग हिज कर्ली पेट, putting on a fresh color and trying to tidy up the room, which in spite of half a dozen servants was anything but neat. Presently there came a loud ring, then a decided voice asking for Mr. Lorry, and a surprised looking servant came running up to announce a young lady. त्याच्यानंतर आता इथे बघा, डीड ऑनर टू द कमिंग गेस्ट बाय ब्रशिंग हिज कर्ली पेट, पुटिंग ऑन अ फ्रेश कलर, म्हणजेच तो आता व्यवस्थित तयार होत होता. अँड ट्राईंग टू टायडी अप द रूम, स्वतःची रूम नीट करत होता. विच इज स्पाइट ऑफ हाफ अ डझन ऑफ सर्वंट्स, म्हणजे त्याच्याकडे एक अर्धा डझन तरी सर्वंट्स असतील. वॉज एनिथिंग बट नीट, व्यवस्थित. प्रेझेंटली देअर केम अ लाऊड रिंग, आता त्यांच्या दरवाजाची बेल वाजली लॉरीच्या. दॅन अ डिसाइडेड व्हॉइस आस्किंग फॉर मिस्टर लॉरी, जोने विचारलं मिस्टर लॉरी आहे का? अँड अ सरप्राईज लुकिंग सर्वंट, म्हणजे एक सर्वंट जो आहे नोकर आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघितलं आणि केम रनिंग अप टू अनाउन्स अ यंग लेडी, आणि वरती येऊन त्याला सांगितलं की एक तरुण मुलगी तुला भेटायला आली आहे. ऑल राईट, शो हर अप, इट्स मिस जो, सेड लॉरी. मग लॉरी म्हणतो मला माहित आहे ती जो आहे तिला वरती पाठवून दे. गोइंग टू द डोअर ऑफ हिज लिटल पार्लर टू मीट जो, who appeared looking rosy and quite at her ease, with a covered dish in one hand and Beth's 3 kittens in other. आता जेव्हा जो वरती गेली आणि जेव्हा लॉरेने तिला पाहिलं तर तिच्या एका हातामध्ये एक डिश होती आणि दुसऱ्या हातामध्ये 3 किटन्स होत्या. किटन्स म्हणजे मांजरीची पिल्लं होती. बेथनी त्याच्यासाठी तिची बहीण होती 3 मांजरीची पिल्लं पाठवली होती. हिअर आय एम बॅग अँड बॅगेज, शी सेड ब्रिस्कली. आता इथे बघा, जो तर खोडसरच होती आणि जशी ती आतमध्ये गेली
म्हणजे तिने काय सांगितलं की हिअर आय एम, बघ मी इथे आहे. आणि ब्रिस्कलीचं मी तुम्हाला मिनिंग सांगते. ब्रिस्कली म्हणजेच त्वरित, लगेच मी तुमच्या सेवेत हजर आहे बॅग आणि बॅगेज सोबत. मदर सेंट हर लव्ह अँड वॉज ग्लॅड इफ आय कुड डू एनिथिंग फॉर यू. म्हणजे तिने सांगितलं की आईने तुझ्यासाठी खूप सारं प्रेम दिलेलं आहे, शुभेच्छा दिलेल्या आहेत, आणि मी जर तुझ्यासाठी काही करू शकले तर मला आनंदच होईल. मेग वॉन्टेड मी टू ब्रिंग सम ऑफर ब्लँक मँच. ब्लँक मँच म्हणजे आल्मंड फ्लेवर मिल्क पुडिंग. मिल्क पुडिंग असतात आल्मंड फ्लेवरच्या, त्या ती घेऊन आली होती. शी मेक्स इट व्हेरी नाईसली. म्हणजे ह्या कोणी बनवल्या होत्या? मेघनी बनवल्या होत्या, त्याच्यासाठी पाठवून दिल्या होत्या. अँड बेथ थॉट हर कॅट्स वुड बी कम्फर्टिंग. आणि बेथने विचार केला की मांजरींच्या पिल्लांमुळे त्याला जरा बरं वाटेल. आय न्यू यू वुड लाफ ॲट देम. आणि ती म्हटली की मला माहिती आहे तुला हसायला येईल, बट आय कुडंट रिफ्यूज. पण मी त्यांना नाही म्हणू नाही शकले. शी वॉज सो अनेक्शियस टू डू समथिंग. अनेक्शियस म्हणजे ती खूपच चुलबुली होती आणि सगळ्या गोष्टींसाठी खूप काही करण्यासाठी सज्ज होती. It so happened that Beth's funny loan was just the thing, for in laughing over the kids, Laurie forgot his bashfulness and grew sociable at once. Bashfulness म्हणजे शायनेस. थोडा वेळ लॉरी जो आहे तो त्याचा शायनेस म्हणजेच लाजाळूपणा विसरून खूप हसला. That looks too pretty to eat, he said, smiling with pleasure. आनंदाने हसत तो म्हटलंय, खायला तर खूप छान वाटतंय. As Joe uncovered the dish and showed the blank mange surrounded by a garland of green leaves and the scarlet flowers of Amy's pet granium. म्हणजे तिने जी डिश आणली होती ती डिश दाखवली आणि त्यांना खायला दिली. It isn't anything, only they all felt kindly and wanted to show it. Tell the girl to put it away फॉर युअर टी. इट्स सो सिम्पल यू कॅन ईट इट. ती म्हणते की हे खूप चांगलं आहे खाण्यासाठी, तू खाऊ शकतोस. अँड बिंग सॉफ्ट इट विल स्लीप डाऊन विदाउट हर्टिंग युअर सोअर थ्रोट. व्हॉट अ कॉझी रूम दिस इज. म्हणजे ती म्हणते की हे खाल्ल्यावर तुझ्या घशाला काही त्रास होणार नाही. व्हॉट अ कोझी रूम इज दिस. किती छान रूम आहे तुझी. इट माइट बी इफ इट वॉज केप्ट नाईस, बट द नर्सेस आर लेझी अँड आय डोंट नो हाऊ टू मेक देम माइंड इट वरीज अँड दो. तर तेव्हा तो म्हणतो की मला कळत नाही की माझ्या नर्सेसना, माझ्या ज्या मेड आहेत त्यांना कसं समजावून सांगू. रूम अजून छान होऊ शकतो पण त्यांनी कसा ठेवलाय बघ. I will write it up in 2 minutes, for it only needs to have the hearth brush so and the things made straight on the mantelpiece, so and the books put here and the bottles there and your sofa turned from the light and the pillows plump up a bit, now then you are fixed. मग जो त्याला आयडिया द्यायला लागली. ऑल आय विल राईट इट अप इन. मी 2 मिनिटात तुझी रूम नीट करू शकते. की तुला थोडंफार इथे हात ब्रश करावा लागेल, त्यानंतर काही गोष्टी तुला व्यवस्थित ठेवाव्या लागतील, पुस्तके नीट ठेवावे लागतील, बॉटल्स इकडे ठेव, सोफा तिकडे फिरव, लाईट्स अशा लाव, त्यानंतर पिलोज उषा तिकडे ठेव, असं ती सांगायला लागली. अँड सो ही वॉज फार ॲज शी लाफ्ड अँड टॉक. आणि ती जोरजोरात हसून त्याच्याशी बोलू लागली. जो हॅड विस थिंग्स इन टू प्लेस अँड गिव्हन क्वाईट अ डिफरंट एअर टू द रूम. आणि जोच्या या हास्य स्वभावामुळे त्या रूम मध्ये एक वेगळ्याच प्रकारचा म्हणजे वातावरण तयार झालं होतं. लॉरी वॉच्ड हर इन रिस्पेक्टफुल सायलन्स. आणि लॉरी तिला एका रिस्पेक्टफुल सायलन्सने बघावा लागला. अँड वेन शी बेकन हिम टू हिज सोफा ही सॅट डाऊन विथ अ साय ऑफ सॅटिस्फॅक्शन सेईंग ग्रेटफुली. आणि ती तिथे बसून गेली. हाऊ काइंड यू आर. येस दॅट्स व्हॉट इट वॉन्टेड. नाऊ प्लीज टेक द बिग चेअर अँड लेट मी डू समथिंग टू अम्यूज माय कंपनी. मग ती म्हणते तू किती दयाळू आहेस आणि तिथे बसते. नो आय केम टू अम्यूज यू. त्यानंतर ती म्हणते की मी तर तुला कंपनी द्यायला आली आहे. आणि त्याच्यानंतर म्हणते की नो आय केम टू अम्यूज यू शाल आय. त्यानंतर ती म्हणते नो आय केम टू अम्यूज यू शाल आय रीड अलाउड. का मी पुस्तक मोठ्याने वाचू का. अँड जो लुक अफेक्शनेटली टुवर्ड सम इन्व्हायटिंग बुक्स नियर बाय. आणि जो तिथल्या पुस्तकांकडे बघायला लागली. थँक यू, आय हॅव रीड ऑल दोज अँड इफ यू डोंट माइंड आय वुड रॅदर टॉक, आन्सर्ड लॉरी. लॉरी म्हटला ठीक आहे की मी सगळे पुस्तकं वाचलेत, पण आपण याच्याशिवाय जर गप्पा मारल्या तर चालेल का. नॉट अ बीट, आय विल टॉक ऑल डे इफ यू ऑल ओनली सेट मी गोईंग. Beth says I never know when to stop. Is Beth the rosy one who stays at home good deal and sometimes goes out with a little basket? Asked Laurie with interest. मग लॉरी तिला विचारायला लागला की बेथ सेज आय नेव्हर नो व्हेन टू स्टॉप. इज बेथ, की बेथ म्हणते की मी एकदा बडबड करायला लागली की थांबत नाही. इज बेथ द रोझी वन. तो म्हणतो ती रोझी वन बेथ का. हू स्टेज ॲट होम गुड डील अँड समटाइम्स गोज आउट विथ अ लिटल बास्केट. जे हातात एक बास्केट घेऊन जात असते. येस दॅट्स बेथ. ती म्हणते हो तीच बेथ आहे. शी इज माय गर्ल अँड रेग्युलर गुड वन शी इज टू. आणि ती माझी बहीण आहे आणि ती खूप सुंदर आहे. द प्रिटी वन इज मेग अँड द कर्ली हेड वन इज
ॲमी आय बिलीव्ह. आणि ती नंतर म्हणते की जी प्रिटी वन आहे, सुंदर दिसायला, ती मेघ आहे, आणि जी कुरळ्या केसांची आहे ती ॲमी आहे. हाऊ डिड यू फाइंड दॅट आउट? सॉरी, हाऊ डिड यू फाइंड दॅट आउट? त्यानंतर लॉरी ही ओळख सांगतो की ती जी बेथ आहे ती आहे रेग्युलर वन, आणि जी सुंदर आहे ती मेघ आहे, आणि कुरळ्या केसाची ॲमी. तर ती म्हणते जो की तू कसं काय ओळखलं? लॉरी कलर्ड अप. कलर्ड अप म्हणजेच तो हसू लागला, बट आन्सर्ड फ्रँकली. आणि त्याने उत्तर दिलं, व्हाय यू सी आय ऑफन हिअर यू कॉलिंग टू वन अनदर. की मी नेहमीच पाहतो तुम्ही एकमेकांना आवाज देता, अँड वेन आय एम अलोन अप हिअर आय कांट हेल्प लुकिंग ओव्हर ॲट युअर हाऊस, यू ऑलवेज सीम टू बी हॅव्हिंग सच गुड टाइम्स. आणि मी जेव्हा एकटा असतो तेव्हा तुमच्या घराकडे पाहत असतो, तुम्ही किती आनंदी राहता. आय बेग युअर पार्डन फॉर बिंग सो रूड, बट समटाइम्स यू फॉरगेट टू पुट डाउन द कर्टन ॲट द विंडो वेअर द फ्लावर्स आर, अँड वेन द लॅम्प्स आर लाइटेड इट्स लाईक लुकिंग ॲट अ पिक्चर टू सी द फायर, अँड यू ऑल अराउंड द टेबल विथ युअर मदर. आणि तो म्हणतो तुमच्या घराकडे पाहताना मला आनंद होतो, आणि तुम्ही सगळे जेव्हा एकत्र डिनर करायला बसता तेव्हा मला खूप छान वाटतं तुमच्या घराकडे पाहून. हर फेस इज राईट अपोजिट अँड इट लुक्स सो स्वीट बिहाइंड द फ्लावर्स, आय कांट हेल्प वॉचिंग इट. आय हॅवंट गॉट एनी मदर यू नो. तो म्हणतो तुझी आई जेव्हा तिथे बसते तेव्हा तुझ्या आईकडे बघितल्यावर मला राहत नाही, आणि मला माझ्या आईची आठवण येते की आय हॅवंट गॉट एनी मदर यू नो, मला आई नाहीये, तुला माहिती आहे. अँड लॉरी पोक द फायर टू हाईड अ लिटल ट्विचिंग ऑफ द लिप्स दॅट ही कुड नॉट कंट्रोल. ट्विचिंग ऑफ द लिप्स म्हणजे त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण ते लपवण्यासाठी तो फायरकडे वळाला. द सॉलिटरी हंग्री लुक इन हिज आईज वेंट स्ट्रेट टू जोज वॉर्म हर्ट. जोच्या काळजाला त्याचं ते बोलणं लागलं. शी हॅड बीन सो सिम्पली टॉट दॅट देर वॉज नो नॉनसेन्स इन हर हेड, अँड ॲट 15 शी वॉज ॲज इनोसंट अँड फ्रँक ॲज एनी चाइल्ड. लॉरी वॉज सिक अँड लोरी. म्हणजे लॉरी हा एकटा होता, आजारी होता, अँड फिलिंग हाऊ रिच शी वॉज इन होम अँड हॅपीनेस. आणि त्याला वाटत होतं ती खरी श्रीमंत आहे घरामध्ये राहून. शी ग्लॅडली ट्राईड टू शेअर इट विथ हिम. हर फेस वॉज व्हेरी फ्रेंडली अँड हर शार्प व्हॉइस अनयुज्युअली जंटल ॲज शी सेड, we will never draw the curtain anymore and I give you leave to look so as much as you like. तेव्हा जो म्हणते की मी कधीच पडदा लावणार नाही, तू जेवढा वेळ पाशील तेवढा आमच्या वेळ घरात पाहू शकतोस. आय जस्ट विश दो इन्स्टेड ऑफ पीपिंग यू वुड कम ओव्हर अँड सी अस. ती म्हणते की बघण्यापेक्षा तू आमच्या घरी आलास तर. मदर इज सो स्प्लेंडेड. माझी आई खूप छान आहे. शी वुड डू यू हिप्स ऑफ गुड अँड बेथ वुड सिंग टू यू इफ आय बेग्ड हर टू अँड ॲमी वुड डान्स. तू जर आलात तर माझी आई तुझ्यासाठी छानसं खायला बनवेल, त्यानंतर बेथ तुझ्यासाठी गाणे म्हणेल, आणि ॲमी डान्स सुद्धा करेल. मेग अँड आय वुड मेक यू लाफ ओव्हर फनी स्टेज प्रॉपर्टीज. आणि मी आणि मेग तुझ्यासाठी तुला हसण्यासाठी वेगवेगळे काहीतरी करामती करू. अँड वी वुड हॅव जॉली टाइम्स वुडंट युअर ग्रँडपा लेट यू. आणि आपण खूप मज्जा करू. तुझे आजोबा तुला अलाव करतील का? आय थिंक ही वुड. तेव्हा लॉरी म्हणतो की हो, कदाचित करतील. इफ युअर मदर आस्क हिम. जर तुझ्या आईने त्यांना विचारलं तर. ही इज व्हेरी काइंड दो ही डज नॉट लुक सो अँड ही लेट्स मी डू व्हॉट आय लुक. म्हणजे ते दिसत नसले तरी खूप दयाळू आहेत. अँड प्रिटी मच ओनली ही इज अफ्रेड आय माइट बी अ बॉदर टू स्ट्रेंजर्स. आणि त्यांना असं वाटतं की मी दुसऱ्यांना त्रास देऊ नये. बिगॅन लॉरी ब्राईटनिंग मोर अँड मोर. आणि तो बोलतच होता, वी आर नॉट स्ट्रेंजर्स, वी आर नेबर्स अँड यू नीडंट थिंक यू वुड बी अ बॉदर. ती म्हणते की तू असं विचार करू नको, तू अडचण आहेस, तू कोणी अनोळखी नाही तर तू आमचा नेबर आहे, शेजारी आहे. वी वॉन्ट टू नो यू अँड आय हॅव बीन ट्राईंग टू डू इट दिस एव्हर सो लॉंग. आणि आम्हाला पण तुझ्याशी ओळख करणं खूप दिवसांपासून मनात चाललं होतं. वी हॅवंट बीन हिअर अ ग्रेट व्हाईल यू नो, बट वी हॅव गॉट ॲक्विनेटेड विथ ऑल आर नेबर्स बट यू. आम्ही इथे जास्त दिवसांपासून नाहीये, बट आम्ही सगळ्यांशी खूप प्रेमळ म्हणजे नेबर जे शेजारी आहेत सगळ्यांशी बोलतो. यू सी ग्रँडपा lives among his books and doesn't mind much what happens outside. तुला माहिती आहे ग्रँडपा फक्त पुस्तकांमध्येच असतात आणि बाहेरच्या दुनियेशी त्याचं काही देणं घेणं नसतं. मिस्टर ब्रुकी माय ट्युटर. मिस्टर ब्रुकी माझे ट्युटर आहेत, शिक्षक. डझंट स्टे हिअर यू नो अँड आय हॅव नो वन टू गो अबाउट विथ मी. आणि माझे शिक्षक आहेत मिस्टर ब्रुकी, ते इथे राहत नाहीत. सो आय जस्ट स्टॉप ॲट होम अँड गेट ऑन ॲज आय कॅन. सो मी घरामध्येच राहतो आणि घरामध्ये जेवढं करता येईल तेवढं मी करतो. दॅट्स बॅड. तेव्हा ती म्हणते दॅट्स बॅड. यू आउट टू मेक अन एफर्ट अँड गो व्हिजिटिंग एव्हरीवेअर यू आर आस्क, देन यू विल हॅव प्लेंटी ऑफ फ्रेंड्स. मग ती म्हणते खूप वाईट आहे, तुला जसं जमेल तसं तू बाहेर गेलं पाहिजे, मित्र बनवले पाहिजेत, सगळ्यांशी हसून खेळून राहिलं पाहिजे, छान छान ठिकाणी तू व्हिजिट केली पाहिजे, प्लीजंट प्लेसेस टू गो. नेव्हर माइंड बिंग बॅशफुल, इट वोंट लास्ट लॉंग इफ यू कीप गोईंग. आणि जर असं जर केलंस तर तू एकटा कधीच राहणार नाहीस. लॉली टर्न रेड अगेन बट वॉजंट ऑफेंडेड ॲट बिंग अक्युज्ड ऑफ बॅशफुलनेस. तो लाजला आणि परत लाल लाल झाला. फॉर
sure there was so much goodwill in Joe, it was impossible not to take her blunt speeches as kindly as they were meant. आणि तिला वाटत होतं की माझ्या बोलण्यामुळे हा दुखावला न दुखावला यांनी सगळं ऐकावं. डू यू लाईक युअर स्कूल आस्क द बॉय चेंजिंग द सब्जेक्ट. आता त्याने विषय बदलला आणि त्याला विचारलं की तुला शाळा आवडते का. आफ्टर अ लिटल पॉज म्हणजे थोडा वेळ थांबून ड्युरिंग विच स्टार्टेड ॲट द फायर अँड जो लुक अबाउट हर वेल प्लीज. आणि जो त्याच्याकडे पाहायला लागली. डोंट गो टू स्कूल आय एम अ बिझनेसमॅन गर्ल. ती म्हणते मी शाळेत जात नाही, मी एक बिझनेसमॅन गर्ल आहे. आय मीन आय गो टू वेट ऑन माय ग्रेट ऑन्ट अँड अ डिअर क्रॉस ओल्ड सोल शी इज टू आन्सर्ड जो. ती म्हणते मी शाळेत जात नाही. लॉरी ओपन हिज माउथ टू आस्क अनदर क्वेश्चन. तो दुसरा प्रश्न विचारणार. बट रिमेंबरिंग जस्ट इन टाइम दॅट इट वॉजंट मॅनर टू मेक टू मेनी इन्क्वायरीज इन टू पीपल्स अफेअर्स ही शट इट अगेन अँड लुक अनकम्फर्टेबल इज लाईक हिज गुड ब्रीडिंग. गुड ब्रीडिंगचा अर्थ आहे की म्हणजेच चांगल्या प्रकारे एकमेकांशी बोलणे. अँड डिडंट माइंड टू आस्क अँट मार्च. सो शी गेव हिम अ लाईव्हली डिस्क्रिप्शन ऑफ द फिजी ओल्ड लेडी हर फॅट पुडल. म्हणजे ती तिची जी अंट मार्च होती तिच्याबद्दल माहिती सांगायला लागली. द पॅरट त्यांच्याकडे जो पोपट आहे दॅट टॉक स्पॅनिश जो स्पॅनिश बोलतो. अँड द लायब्ररी वेअर शी रिव्हिल्ड. ओके रिव्हिल्ड म्हणजे एन्जॉयड इन अ लाईव्हली नॉइझी वे विदाउट ड्रिंकिंग अँड डान्सिंग. एक लायब्ररी जिथे शांत बसून पुस्तके वाचतात. लॉरी एन्जॉयड दॅट इमेन्सली. आणि लॉरी त्या गोष्टींचा आनंद घेत होता. अँड वेन शी टोल्ड अबाउट द प्राईम ओल्ड जेंटलमॅन हू केम वन्स टू Aunt March and in the middle of a fine speech how Paul had tweaked his week off to his great dismay. तेवढ्यात सांगता सांगता तिने सांगितलं की हाऊ पोल हॅड ट्विक हिज वीक ऑफ टू हिज ग्रेट डिस्मे. कसे पोलने त्याची जी वीक आहे ती पाडली होती. द बॉय ले बॅक. तो सोप्यात पडला अँड लाफ टिल द टीयर्स रॅन डाऊन हिज चिक्स. आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळेपर्यंत तो हसू लागला. अँड अ मेड पॉप्ड हर हेड इन टू सी व्हॉट वॉज द मॅटर. आणि एक नोकरानी एक मेड जी आहे कामवाली बाई तिने आतमध्ये बघितलं की यांचं काय चाललंय. ओ दॅट डज मी नो एंड ऑफ गुड. टेल ऑन प्लीज ही सेड. तो म्हणला की मला अजून ऐकायचंय. टॉकिंग हिज फेस आउट ऑफ द सोफा कुशन रेड अँड शायनिंग विथ मेरीमेंट. म्हणजे हसून हसून लाल होऊन तो तिला विचारत होता की तू बोल अजून. मच elated with her success, Joe did tell on all about their plays and plans, their hopes and fears for father, and the most interesting events of the little world in which the sister lived. आणि तो तिला म्हणत होता की तुझ्या घरांबद्दल सांग. Then they got to talking about books and the Joe's delight she found. आणि जोला पुस्तकं वाचण्याची आवड होती. नंतर ते पुस्तकांवर आले. That Laurie loved them as well as she did and had read even more than herself. आणि लॉरीला सुद्धा पुस्तके आवडत होती. त्याने तिच्यापेक्षा जास्त पुस्तकं वाचली होती. If you like them so much, come down and सी आर्स. मग तो म्हटला तुला जर खूप पुस्तकं आवडत असतील तर खाली ये. ग्रँडफादर इज आउट. ग्रँडफादर बाहेर गेलेत. सो यू निडंट बी अफ्रेड. तुला घाबरण्याची गरज नाहीये. सेड लॉरी गेटिंग अप. आणि ते उठून खाली आले. आय एम नॉट अफ्रेड ऑफ एनिथिंग रिटर्न जो विथ अ टॉज ऑफ द हेड. तिने डोकं उंच करत म्हटली मी तर कोणालाच घाबरत नाही. आय डोंट बिलीव्ह यू आर एक्सक्लेम द बॉय. तो म्हणला की मला तर वाटत नाही. लुक ॲट हर विथ मच ॲडमिरेशन. Though he privately thought she would have good reason to be a trifle afraid of the old gentleman if she met him in some of his moods. मग त्याने विचार केला जर ही आजोबांना दुसऱ्या त्यांच्या मूडमध्ये भेटली तर नक्कीच घाबरेल. द ॲटमॉस्फिअर ऑफ द होल हाऊस बिंग समर लाईक. आणि तिथलं वातावरण खूप छान झालं होतं. लॉरी लेड द वे फ्रॉम रूम टू रूम. तो या रूम मधून त्या रूम मध्ये जात होता. लेटिंग जो स्टॉप टू एक्झामाइन व्हॉट एव्हर स्ट्रक हर फॅन्सी. आणि जोला जे काही आवडत होतं ते ती विचारत होती. तिला तो सांगत होता. अँड सो असंच ॲट लास्ट दे केम टू द लायब्ररी. शेवटी ते लायब्ररीमध्ये आले. वेअर शी क्लॅप्ड हर हँड्स अँड प्रान्स्ड. प्रान्स्ड म्हणजेच काय ती इतकी आनंदी झाली तिने टाळे वाजवले आणि खूप आनंदी झाली. ॲज शी ऑलवेज डीड वेन एस्पेशली डिलायटेड. इट वॉज लाईन विथ बुक्स अँड देअर वर पिक्चर्स अँड स्टॅच्यूज. त्या रूममध्ये सगळीकडे पुस्तके होती, पिक्चर स्टॅच्यूज होते. अँड डिस्ट्रॅक्टिंग लिटल कॅबिनेट फुल ऑफ कॉइन्स अँड क्युरिओसिटीज. आणि तिथे कॉइन्स लावलेले होते. अँड स्लीपी हॉलो चेअर्स. तिथे एक आरामदायी खुर्ची होती. अँड क्विअर टेबल्स अँड ब्रॉन्झेस अँड बेस्ट ऑफ ऑल अ ग्रेट ओपन फायर प्लेस विथ क्वेंट टायल्स ऑल राउंड इट. एक फायर प्लेस होता ज्याला क्वेंट टायल्स लावलेल्या होत्या. म्हणजे खूप सुंदर असा तो रूम होता. व्हॉट रिचनेस साईड जो. ती म्हटली किती श्रीमंती आहे ही. सिंकिंग इन टू द डेप्थ ऑफ अ वेल्वर चेअर अँड गेझिंग अबाउट हर विथ अन एअर ऑफ इंटन्स सॅटिस्फॅक्शन. थिओडोर लॉरेन्स यू आउट टू बी द हॅपीएस्ट बॉय इन द वर्ल्ड शी ॲडेड इम्प्रेसिव्हली. आणि ती म्हटली तू या जगातला खूप म्हणजेच
नशीबवान मुलगा आहेस. A fellow can't live on books, said Laurie, shaking his head as he perched on a table opposite. आणि त्या टेबलच्या ऑपोजिट म्हणजे दुसऱ्या साईडला उभा राहून त्याने डोकं हलवलं आणि म्हटला की कोणी पुस्तकांवर जिवंत राहू शकत नाही. Before he could say more, a bell rang and Joe flew up, exclaiming with alarm, "Mercy meets your grandpa." तेवढ्यात बेल वाजली आणि तेवढ्यात जो म्हणाली, "मर्सी, मी माझ्यावर दया दाखव, तुझे आजोबा आलेत." "Well, what if it is? You are not afraid of anything, you know," returned the boy looking wicked. म्हणजेच तो तिच्याकडे बघायला लागला हसून आणि म्हणायला लागला की तू तर कोणालाच घाबरत नाही. आय थिंक आय एम अ लिटल बिट अफ्रेड ऑफ हिम बट आय डोंट नो व्हाय आय शुड बी. पण मला वाटते मी थोडे त्यांना घाबरते पण मलाच माहित नाही का. मामी सेड आय माइट कम अँड आय डोंट थिंक यू आर एनी द वर्स फॉर इट, सेड जो कंपोजिंग हरसेल्फ दो शी केप्ट हर आईज ऑन द डोर. आणि ती दरवाजाकडे भीतीने पाहू लागली. आय एम अ ग्रेट डील बेटर फॉर इट अँड एव्हर सो मच ऑब्लिग्ड. आय एम ओनली अफ्रेड यू आर व्हेरी टायर्ड ऑफ टॉकिंग टू मी. मला वाटलं तू फक्त बोलून बोलूनच दमून थकतेस. इट वॉज सो प्लीजंट आय कुडंट बिअर टू स्टॉप, सेड लॉरी ग्रेटफुली. आणि मी तुला थांबू शकलो नाही. द डॉक्टर टू सी यू सर अँड द मेड बॅकन ॲज शी स्पोक. आणि मेड आली तिथे ती म्हटली की डॉक्टर तुम्हाला बघायला आलेत. वुड यू माइंड इफ आय लेफ्ट यू फॉर अ मिनिट, आय सपोज आय मस्ट सी हिम, सेड लॉरी. लॉरी म्हटला तुला काही हरकत तर नाही ना, मी थोड्या वेळात जाऊन येतो. डोंट माइंड, काही हरकत नाही. आय एम हॅपी ॲज अ क्रिकेट हिअर, आन्सर्ड जो. म्हणजे ती म्हटली की मला इथे एखाद्या किड्यासारख्या राहायला आवडेल. म्हणजे एखादा किडा कसा एका ठिकाणीच असतो तसं मला इथे राहायला आवडेल. लॉरी वेंट अवे, तो गेला. अँड हिज गेस्ट अम्यूज हरसेल्फ इन हर ओन वे. शी वॉज स्टँडिंग बिफोर अ फाईन पोर्ट्रेट ऑफ द ओल्ड जंटलमॅन वेन द डोअर ओपन अगेन अँड विदाउट टर्निंग शी सेड डिसाइडेडली. ती बोलायला लागली म्हणजे ती स्वतःशीच बोलत होती. आय एम शुअर, मला खात्री आहे, नाव दॅट आय शुडंट बी अफ्रेड ऑफ, की मी त्यांना आता घाबरणार नाही. फॉर ही इज गॉट काइंड आईज, त्यांचे डोळे दयाळू आहेत. दो हिज माउथ इज ग्रीम, म्हणजे त्याचं म्हणजे ती तिच्या आजोबाबद्दल स्वतःशीच बोलत होती आणि तेवढ्यात तिला माहितीच नव्हतं. आणि ती म्हणत होती दो हिज माउथ इज, त्यांचा चेहरा जरी गंभीर असला तरी डोळे दयाळू आहेत. अँड ही लुक्स ॲज इफ ही हॅड ट्रेमेंडियस विल ऑफ हिज ओन. ही इजंट ॲज हँडसम ॲज माय ग्रँडफादर बट आय लाईक हिम. आणि ती म्हणते की तो माझ्या आजोबांनी इतका सुंदर नाही पण मला आवडतात. थँक यू मॅम, सेड अ ग्रफ व्हॉइस बिहाइंड हर अँड अदर टू हर ग्रेट डिस्मे स्टूड ओल्ड मिस्टर लॉरेन्स. आता बघा की तेवढ्यात तिच्या पाठीमागून एक आवाज आला की धन्यवाद मॅडम. म्हणजे एक दहशत तिच्यात पसरली. पुअर जो ब्लश टिल शी कुडंट ब्लश एनी रेडर अँड her heart began to beat uncomfortably fast as she thought what she had said. आता ती घाबरली आणि घाबरून म्हटली की आता तिला कळत नाही की काय बोलावं. फॉर अ मिनिट अ वाईल्ड डिझायर टू रन अवे पोजेस्ड हर बट दॅट वॉज कावडली. म्हणजे तिला थोडा वेळ वाटली की आता पळून जावं पण तो तर कावडली म्हणजेच एखाद्या कावड म्हणजेच काय की जो घाबरून भित्र्याप्रमाणे होईल. अँड द गर्ल्स वुडंट लाफ ॲट हर, आणि सगळ्या मुली तिला हसतील तिच्या बहिणी. सो शी रिझॉल्व टू स्टे अँड गेट आउट ऑफ द स्कार्फ ॲज शी कुड स्क्रेप. म्हणजे तिने आहे त्या परिस्थितीला सामोरे जायचं ठरवलं. सेकंड लुक शोड हर दॅट द लिव्हिंग आयज. तिने जेव्हा पाहिलं त्या आजोबांकडे त्यांचे डोळे तिने पाहिले. अंडर द बशी आयब्रोज अँड वेअर किंडर इव्हन दॅन द पेंटेड वन्स. जसं काही पेंटेड पुतळ्यासारखा त्यांचा चेहरा होता. अँड देअर वॉज अ स्लाइट विंकल इन देम विच लेसन हर फिअर अ गुड डील. द ग्रफ व्हॉइस म्हणजे जो एक घोगरा आवाज होता वॉज ग्रफर दॅन एव्हर. ॲज द ओल्ड जेंटलमॅन सेड ॲब्रप्टली आफ्टर द ड्रेडफुल पॉज. थोडा वेळ थांबून ते आजोबा म्हटले सो यू आर नॉट अफ्रेड ऑफ मी हॅ. सो म्हणजे तू मला घाबरत नाहीस का. नॉट मच सर. ती म्हटली एवढं नाही सर. अँड यू डोंट थिंक मी ॲज हँडसम एज युअर ग्रँडफादर. नॉट क्वाईट सर. तो म्हणतो की तुला वाटत नाही की मी तुझ्या आजोबांपेक्षा सुंदर आहे म्हणून. ती म्हणते हो बरोबर आहे. अँड आय हॅव गॉट अ ट्रेमंडस विल हॅव आय. आणि माझ्यामध्ये खूप चांगली एक निश्चय शक्ती आहे. आय ओनली सेड आय थॉट सो. ती म्हटली मला वाटलं हा त्याचप्रमाणे. बट यू लाईक मी इन स्पाईट ऑफ इट. परंतु तरी तुला मी आवडतो. येस आय डू सर. ती म्हणते हो सर. दॅट आन्सर्ड प्लीज द ओल्ड जेंटलमॅन. त्यामुळे ते आजोबा त्याचे जे आजोबा होते ते खूप आनंदी झाले. ही गेव शॉर्ट लाफ. ते हसले. शुक हँड्स विथ हर अँड पुटिंग हिज फिंगर अंडर हर चिन. आणि तिला हँडशेक केला. ओके. आणि तिच्या चिनला म्हणजे हनवटीला हात लावला. टर्न्ड अप हर फेस, एक्झामाइन इट ग्रेव्हली अँड लेट इट गो, सेइंग विथ अ नॉड यू हॅव गॉट युअर ग्रँडफादर स्पिरिट इफ यू हॅवंट हिज फेस. तो म्हटलं की तुझ्यामध्ये तुझ्या आजोबांसारखीच आत्मशक्ती आहे जरी त्यांच्यासारखा फेस नसला तरी. ही वॉज अ फाईन मॅन. तो एक खूप चांगला व्यक्ती होता माय डिअर. बट व्हॉट इज बेटर ही वॉज अ ब्रेव्ह अँड अन ऑनेस्ट मॅन. तो एक ब्रेव्ह म्हणजेच खूप
शूर आणि ऑनेस्ट म्हणजेच प्रामाणिक व्यक्ती होते. अँड आय वॉज प्राऊड टू बी हिज फ्रेंड आणि मला आनंद आहे मी त्यांचा मित्र आहे. थँक्यू सर. अँड जो वॉज क्वाईट कम्फर्टेबल आफ्टर दॅट फॉर इट सुटेड हर एक्झॅक्टली. त्यानंतर जो थोडीशी घाबरण्याची कमी झाली आणि रिलॅक्स झाली. व्हॉट हॅव यू बीन डुईंग टू दिस बॉय ऑफ माइन हे वॉज द नेक्स्ट क्वेश्चन शार्पली पुट. तू माझ्या मुलासोबत इथं काय करते? ओनली ट्राईंग टू बी नेबरली सर. तेवढ्यात ती म्हणते की मी फक्त शेजारी बनण्याचा प्रयत्न करत होते. अँड जो टोल्ड हाऊ हर विजिट केम अबाउट. आणि तिने सगळं सांगितलं. यू थिंक ही नीड्स चिअरिंग अप अ बिट डू यू. तो म्हणतो की तुला वाटतं का त्याला चिअरिंग अपची गरज आहे? येस सर, ही सीम्स अ लिटल लोनली अँड यंग फोक्स. मला वाटते की तो एकटा आहे. Young folks would do him good perhaps. We are only girls, but we should be glad to help if we could. For we don't forget the splendid Christmas present you sent us, said Joe eagerly. तेव्हा जो म्हटली की तुम्ही आम्हाला जे खूप छान क्रिसमसचं प्रेझेंट पाठवलं होतं गिफ्ट, ते आम्ही विसरलेलं नाहीये. आम्ही मुलंच आहोत पण आम्ही त्याला हेल्प करू. टट टट टट, दॅट वॉज द बॉयज अफेअर. हाऊ इज द पोअर वुमन. तो आला तिथे वरती आणि तो म्हटला कशी आहे गरीब बाई. डुईंग नाईसली सर. And off went Joe, talking very fast as she told all about the Hummels. Hummels म्हणजे a poor family whom the March family helps. आणि तिने सगळं सांगितलं. In whom her mother had interested richer friends than they were. In whom her mother had interested richer friends than they were. म्हणजे तिच्या आईला ह्यांच्याशी बोलणं जास्त आवडायचं की रिचर फ्रेंड्स पेक्षा. जस्ट हर फादर्स वे ऑफ डुईंग गुड. आय शॅल कम अँड सी युअर मदर सम फाईन डे. मग तेव्हा आजोबा म्हणतात की तुझ्या जस्ट हर फादर्स वे ऑफ डुईंग गुड. आय शॅल कम अँड सी युअर मदर सम फाईन डे. मी एक दिवशी येऊन तुझ्या आईला भेटेल. टेल हर सो. तुझ्या आईला पण सांग. देअर इज द टी बेल. वी हॅव इट अर्ली ऑन द बॉयज अकाउंट. आणि त्या दुसऱ्याच दिवशी त्या मुला म्हणजेच मी आणि लॉरी आम्ही दोघं पण चहासाठी तुझ्याकडे येऊ. कम डाऊन अँड गो ऑन बिंग नेबरली. खाली ये आणि चल काही शेजारी होण्याचा प्रयत्न करूया. इफ यू वुड लाईक टू हॅव मी सर. ती म्हणते तुम्हाला वाटत असेल तर नक्की सर. शुडंट आस्क यू इफ आय डिडंट. अँड मिस्टर लॉरेन्स ऑफर्ड हर हिज आर्म विथ ओल्ड फॅशन कर्टसी. म्हणजे त्यांनी ओल्ड फॅशन नुसार हातात हात घेतला तिचा आणि निघाले. व्हॉट वुड मेक से टू दिस थॉट जो विचार करत होती आता मेक काय विचार करेल. ॲज शी वॉज मार्च्ड अवे व्हाईल हर आईज डान्स विथ फन ॲज शी इमॅजिन हरसेल्फ टेलिंग द स्टोरी ॲट होम. आणि तिला खूप आनंद झाला घरी जाऊन ही स्टोरी सांगितल्यावर घरातले काय म्हणतील. सो दिस इज द स्टोरी बिंग नेबरली. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजली असेल आणि लवकर भेटूया नेक्स्ट लेसन मध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.